चला पुढे कोणाला इकडे आपल्या डिस्ट्रिक्टचा फोन साहेब आहे थांबा जरा 2 मिनिटं मला शॉर्ट्स घेऊ दे तुम्ही मॅडम थांबा जरा मला काम करू दे हो डहाणे सरांनी हे आपले एस साहेब सिनियर सर हो सिनियर सर नमस्कार बरं 2 मिनिटात करतो काय मी सेंटर त्यांच्याकडेच होतो काय रॅन्डम मेल आहे सगळ्या भारतात आहे त्यामुळे चेकअप त्यांना करणं गरजेचं आहे मेल आलाय आणि चेक नाही केलं तर बरोबर प्रॉब्लेम होऊ शकतो तर ठीक आहे त्यांचा प्रोटोकॉल ते फॉलो करतात सर नेमकं काय झालेलं आहे काही पॅनिक सिच्युएशन जी आहे ती निर्माण झाली लोकांना आज सोडलं जात नाही इन ऑर्बिटच्या ऑफिशियल साईटवर मेल आलेला आहे की इन ऑर्बिटच्या स्टोअरमध्ये बॉम्ब ठेवला गेलेला आहे आणि असा मेल आल्यानंतर हा मेल नवी मुंबई पुरता नाही तर संपूर्ण भारतामधले जे इन ऑर्बिटचे स्टोअर आहेत त्यांच्याकरता हा मेल आहे आणि असा मेल आल्यानंतर पूर्ण मॉल व्हॅकंट करणं आणि व्हॅकंट केल्यानंतर सर्व मॉलची तपासणी करणं आणि कुठे बॉम्ब ठेवला आहे का हे शोधण्याची प्राथमिकता ही पोलीस डिपार्टमेंट किंवा बॉम्ब शोध पथकाकडून ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज असते आणि म्हणून सर्व जे ग्राहक आहेत किंवा मॉलमध्ये असणारे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे स्टाफला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मॉलची चेकअप ही बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केली जाते ही योग्य गोष्ट आहे की अशा प्रकारचा मेल आल्यानंतर तो मेल खरा आहे की खोटा आहे ते करत असताना एखादा धोका होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट बॉम्ब शोध पथक त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत आहे नागरिकांना या आलेल्या मेल करता आणि या निर्माण झालेली परिस्थिती याला सपोर्ट केला पाहिजे जिथपर्यंत पोलिसांची खातरजमा होत नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही तिथपर्यंत आपण जास्त करून या मॉलच्या लांब राहणं आणि पोलिसांना आणि बॉम्ब शोध पथकाला त्याचं काम करून देणं हीच गोष्ट या ठिकाणी योग्य ठरेल साधारण किती वेळापासून शोध कार्य सुरू आहे आणखी किती वेळ लागू शकेल म्हणजे हा मेल हा सर्व म्हणजे भारतामधील सर्वच मॉल करता गेला त्यामुळे 100% खात्री करून घेणं हे गरजेचं आहे आणि पोलिसांचं काम बऱ्याअंशी पूर्ण झालेलं आहे मला वाटतं अजून 1-2 तास त्याला लागतील आणि पोलिसांना त्यांचं काम करून देण्याकरता त्यांना पुरेसा वेळ आपण देखील दिला पाहिजे नागरिकांनी देखील अशा परिस्थितीमध्ये सहकार्य केलं पाहिजे